मोठी बातमी येते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा भुजबळांबाबत रंगत होत्या आणि त्यांच्या समर्थकांकडून सुद्धा त्यांच्यावर दबाव होता। यानंतर भुजबळांनी आता पर्यायांची चाचपणी सुरू केल्याचं कळतंय। लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज होते। त्यानंतर राज्यसभेची अपेक्षा त्यांना असावी, मात्र राज्यसभा सुनेत्रा पवार यांना गेली, त्यामुळे छगन भुजबळ तिथेही उपेक्षितच राहिले आणि त्यामुळे त्यांची नाराजी आणखी समोर आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी समता परिषदेची बैठक झाली आणि त्यामध्ये छगन भुजबळांवर कार्यकर्त्यांनी दबाव टाकल्याचं सुद्धा कळतंय आणि योग्य वेळी या संदर्भात चाचपणी करू असं भुजबळ त्यावेळेला म्हणत त्यांनी संकेत दिलेले होते। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन नेत्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेणं हे सूचक आहे। अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत। अजय माने, ठाकरेंच्या शिवसेनेचे हे दोन नेते नेमके कोण आहेत हे कळू शकलंय का? या दोन नेत्यांपैकी एक नेता जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिव या पदी आहे, तर दुसरा नेता जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्या या दोन नेत्यांनी जी आहे ती छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी जी नेते मंडळी मध्यस्थी करताना किंवा चर्चांना प्रत्येक बैठकीच्या चर्चांना उपस्थित असणाऱ्यांपैकी ही दोन महत्वाची नेते आहेत। नाव न सांगण्याच्या अटीवरून जी आहे ती ही माहिती आपल्याला जी आहे ती एका नेत्याने दिलेली आणि त्या अनुषंगाने त्या दोन नेत्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलेली आहे। नम्रता, भुजबळांची प्रेशर टॅक्टिक्स म्हणायचं याला? नक्कीच आपण बघू शकतो की एकीकडे भुजबळांची प्रेशर टॅक्टिक्स, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा थेट महायुतीवर दबावतंत्र वापरण्याचा हा प्रयत्न सुद्धा मानला जाऊ शकतो। नम्रता, अगदी, आणि या सगळ्यामध्ये छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का? आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ मागच्या 1 आठवड्यापासून अनेक बैठका घेतात। मागच्या 1 आठवड्यापासून छगन भुजबळ माध्यमात नाराज आहे अशा चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत। त्यातच समता परिषदेचा हा जो आहे तो महत्वाचा मुद्दा आहे, कारण की ओबीसी नेते समता परिषदेला होते, त्याच्यानंतर त्या समता परिषदेतून ओबीसी साठी त्या निर्णय घ्यावे भुजबळांनी अशी मागणी केली होती। दुसरीकडे या आधी ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला त्यावेळेस ओबीसी आरक्षणाचा लढा उभा करताना छगन भुजबळ विरोधातल्या नेत्यांसोबत एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळे नेमकं भुजबळांच्या मनात काय चाललंय त्याचा भुजबळ कधीच समोर नव्हतं, कारण की ज्यावेळी लोकसभेची उमेदवारीची घोषणा होणार होती त्यावेळी त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन ती लोकसभेची उमेदवारी जी आहे ती नाकारली होती, कारण की उशीर झाला होता। त्या अनुषंगाने ही भेट सुद्धा महत्वाची आहे। नम्रता, अगदी, अजय अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल। तर छगन भुजबळ यांची नाराजी समोर आल्यानंतर आता त्यांनी वेगळा रस्ता निवडण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे का अशाही चर्चा रंगायला लागल्यात। कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन मोठे नेते, ज्यापैकी एक सचिव पदावरचे नेते आहेत आणि एक राज्यसभेचे खासदार असल्याचं कळतंय, यांनी छगन भुजबळांची भेट घेतली। या भेटीत नेमकं काय चर्चा झाली किंवा काय ठरलंय का हे काही कळू शकलेलं नाहीये, मात्र ही भेट झाल्यानंतर नव्या चर्चांना तोंड फुटणार हे नक्की। आणि अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत आहेत। उमेशजी, छगन भुजबळ नाराज आहेत याच्या चर्चा तर गेल्या अनेक दिवसांपासून आहेत, किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून आहेत, आणि आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर याचा अर्थ काय काढायचा? हॅलो उमेश पाटीलजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय। छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या गटातले दोन मोठे नेते जर त्यांना भेटत असतील तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? एक लक्षात घ्या की भुजबळ साहेब अजिबात नाराज नाहीयेत। हे सर्व माध्यमांमधून उठवल्या जाणाऱ्या वावड्या आहेत, अशी कुठलीही परिस्थिती नाही। भुजबळ साहेब कशासाठी नाराज होतील? भुजबळ साहेब राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आज मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना आमच्या पक्षामध्ये वरिष्ठ नेत्यांचं महत्वपूर्ण असं स्थान आहे। पक्षाच्या कोर कमिटीचे सर्वात ज्येष्ठ ते सदस्य आहेत। जे काही पक्षामध्ये त्या निर्णय प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्वाचं सहभागी भुजबळ साहेबांना आहे आणि जे बॅनर बनवतो, पक्षाच्या जे काही जाहिराती करतो त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचा वगळून तो बॅनर आमचा तयार हो। आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब यांचा उमेश पाटीलजी, या नाराजीच्या चर्चा तेव्हाच झाल्या ज्यावेळेला लोकसभेची उमेदवारी डावलली गेली, जेव्हा राज्यसभेची उमेदवारी डावलली गेली त्यावेळेला या चर्चा झालेल्या आहेत।
उमेश पाटीलजी, ज्यावेळेला लोकसभा आणि राज्यसभा डावलली जाते त्यावेळेला ह्या चर्चा होत आहेत. अजिबात इच्छुक नव्हते भुजबळ साहेबांना. ऐका ना, मला विचारलंय ना तुम्ही प्रतिक्रिया द्यायला, तर मी ते सांगतो त्या आधी माझं पूर्ण होऊ द्या. भुजबळ साहेब हे लोकसभेच्या करता किंवा त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवण्याकरता अजिबात इच्छुक नव्हते. तशा पद्धतीची त्यांनी कधी मागणी केली. भारतीय जनता पार्टीच्या देशाच्या पातळीवरच्या वरिष्ठ नेत्यांनी भुजबळ साहेबांचं नाव नाशिक सभेकरिता नावून सुचवलं होतं. त्याच्यामध्ये त्या सामाजिक राज्यभरातून उमेश पाटीलजी, आता जी अपडेट माझ्याकडे आली आहे त्यानुसार मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांनी भुजबळांची भेट घेतलेली आहे. हे काही ठाकरेंच्या शिवसेनेचे लहान नेते नाहीयेत. मग ही भेट कशासाठी असू शकते? त्याची भेट कशासाठी घेतली का नाही भेट हे माझ्याकडे माहिती नाही. आमच्याकडे ही विश्वसनीय सूत्रांकडनं माहिती आली आहे की त्यांनी ही भेट घेतलेली आहे. प्रत्येक सूत्र हे विश्वसनीय असतात असं नव्हे. बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये गल्लतही होते. अनेक वेळेला लग्नामध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, त्या सामाजिक समारंभामध्ये भेटी होतात. हर्षवर्धन पाटील साहेब लग्नामध्ये पवार शेजारी बसले होते, त्यांच्या संजीव मोहिते पाटील बसले होते. असं काही नसतं. बर, उमेश पाटीलजी सोबत राहा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहे. सुषमाताई, तुमच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी म्हणजे आमच्याकडे जी नावं आलेत मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊतांनी भुजबळांची भेट घेतलेली आहे. यामागचं कारण, भुजबळ तुमच्याकडे यायला इच्छुक आहेत? नाही, तुमच्याकडची सूत्र कोण आहेत ही मला अजिबात माहित नाहीयेत आणि तुम्हाला माहिती कशी मिळाली तेही मला माहित नाही. परंतु जेवढी माझी माहिती आहे त्यानुसार निश्चितपणे या बातमीत काही तथ्य नाही. दुसरी गोष्ट अशी की सन्माननीय भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत. ते नाराज असतीलही आणि त्यांची नाराजी बोलून दाखवण्या इतपत ते सक्षम आहेत आणि त्यांना जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा सुद्धा ते फार ठामपणे निर्णय घेतील. ते वाया सुरत गुवाहाटी पळून जाणाऱ्यांपैकी नाहीयेत. ते असे रात्रीच्या अंधारात कुणाचा तरी मदतीने पळून जायचं, कुठेतरी खोक्याच्या आमिषाने जायचं असे करणारे भुजबळ साहेब निश्चितपणे नाहीयेत. एक वेळ त्या माणसाने तुरुंगवास सुद्धा पत्करलेला आहे. त्यामुळे जेव्हा कधी त्यांना निर्णय घ्यायचा असेल तेव्हा मला जेवढं कळतंय की भुजबळ साहेबांची जडणघडण ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्या काळापासूनची आहे आणि ते खूप सक्षमतेने आणि ठामपणे सांगतील की होय मी निर्णय घेतोय. पण मला असं वाटतं की आपण वाट बघितली पाहिजे तोपर्यंत. पण म्हणजे अशी भेट झाली नाही असं म्हणताय तुम्ही? निश्चितपणे, कारण अशी कुठलीही बातमी आमच्याकडे, आमच्या पक्षामध्ये, ज्येष्ठ नेत्यांच्या चर्चेमध्ये तरी कुठंच आलेली नाही. आणि मी पुन्हा सांगते आपल्याला की भुजबळ साहेब हे सक्षम नेते आहेत. स्वतःचा निर्णय ते ठामपणे मांडू शकतात आणि जेव्हा त्यांना निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते कुणाचाही विचार करणार नाहीत. आणि मी खात्रीनं सांगते की ते वाया सुरत गुवाहाटी असं पळून जाणाऱ्या लोकांपैकी नाहीत. बर, उद्या जर त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ठाकरेंची शिवसेना त्यांना निमंत्रित करणाऱ्यांच्या पहिल्या रांगेत असेल का? नाही, त्यांना निर्णय घ्यायचा असेल तर आपण त्यांच्या निर्णय क्षमतेवर का बरं प्रश्नचिन्ह लावावेत? त्यांना निर्णय घ्यायचा असेल आणि ते येणार असतील तर निश्चितपणे त्यावेळेला पक्षश्रेष्ठी विचार करतील ना. तो निर्णय सर्व पक्षश्रेष्ठीचा असेल. नाही, मी एक शिवसैनिक आहे. आमच्याकडे एक हायरार्की ठरलेली असते. पक्षप्रमुख जेव्हा सांगतात इफ लीडर ऑर्डर केडर शुड उभे, तर आम्ही फक्त त्या ऑर्डरची तामील करणारी माणसं आहोत. त्यामुळे मी कोण ठरवणारी, माझे पक्षप्रमुख ठरवतील ना त्यामध्ये. ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि उमेश पाटील सुद्धा आपल्या सोबत होते. मला वाटतं उमेश पाटील तुम्ही जे म्हणताय त्याला दुजोरा दिलेला आहे. तरीही आमच्या सूत्रांकडनं जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांनी भेट घेतलेली आहे छगन भुजबळांची. पुढच्या काळात मला वाटतं काही गोष्टी स्पष्ट होतील. काही निर्णय जर छगन भुजबळ घेणार असतील तर ते समोर येईलच. मात्र जर उमेश पाटील अशी नाराजी असेल तर मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं काय पवित्रा असेल? नाही, अशी नाराजी असण्याचं मुळात काही कारण नाही. कारण आम्ही रोज भुजबळ साहेबांना आम्ही भेटत असतो. भुजबळ साहेब हे सातत्यानं आमच्या पक्षाच्या सर्व अंतर्गत वर्तुळामध्ये त्या ठिकाणी असतात. उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आम्ही करतोय त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका भुजबळ साहेब बजावतात. आणि भुजबळ साहेब अजितदादांच्या सोबत ज्यावेळेला हा निर्णय झाला त्यावेळेस भुजबळ साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, ही सगळी ज्येष्ठ मंडळी एका विश्वासाने त्यामुळं
त्यांच्या एवढा जबाबदार नेता, एवढा सिनियर नेता आता त्या वयात आहे, ते जो काही ठीक आहे. वेगळ्या बरं. विचारानं जायचा प्रयत्न करतील असं आम्हाला अजिबात वाटत नाही. ठीक आहे. उमेश पाटीलजी, धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरांनी भुजबळांची भेट घेतल्याची माहिती मिळते.